शिवदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कशात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात। स्वस्त आणि मजेत राहा, मस्त राहा। आज आहे संडे, रविवार आहे। आमचे नाश्ते झालेले। आता बघा मी किचन सगळं कट्टा पुसून घेते, किचन कट्टा ते। आणि आता चाललंय बघू बाहेर मिसळ खायला जायचा कार्यक्रम म्हणजे आखलेला आहे। बघू आता काय होतं ते। आणि म्हणलं नेहमी भाजी पोळी आणि कुठं बाहेर जाणं होत नाही ना। माझ्या मोठ्या मुलीला पण काही छोटं बाळ असल्यामुळे तिलाही कुठं बाहेर जाणं होत नाही आणि आपण सोबत असले म्हणजे थोडंसं तिला मदत होते। म्हणून म्हणलं चला जाऊया, बघूया आता। आज मिसळ खाण्याचा कार्यक्रम ठरवलेला आहे। बघू, भेटूया मग तुम्हाला। आम्ही मिसळ खायला जाताना तुम्हाला भेटूया, बघूया। तुम्हाला तर दिसेलच। आणि आमच्या सासूबाई बघा नाश्ता करून आमच्या सासूबाई झोपलेले आहेत बघा, शांतपणे झोपलेले आहेत। नाश्ता झालेला आहे। आता आज संडे असल्यामुळे मिस्टर बघा त्यांची आता आंघोळ झालेली आहे। आवडतात ते आंघोळ झाली। रोज त्यांची आंघोळ लवकर होती। आज संडे असल्यामुळे जरा उशिरा आंघोळ, तर निवांत। आता सगळंच आवरलेलं आहे। रोजची सवय आम्हाला लवकर आवरायची, त्याच्यामुळे आज लवकरच आवरलं गेलेलं आहे। किचन कट्टा पुसून घेते। हे बघा आज संडे, त्यांचं काम चालूच आहे। आज संडे म्हटलं थोडा आराम करतील। कुठलं काय, हे काढ ते काढ चालूच आहे। आणि खरं तर ना खूप दिवसापासून आमचा हा कूलर ना वापरतोय खरं, पण ते खराब म्हणजे आतमध्ये धूळ बसलेली होती, सगळं जळमटे असे। अहो पण ते हा हो, अहो पण हे वायर ह्याला हे होईल पाणी, हा, कारण का ते वायरमध्ये जर पाणी गेलं पुन्हा शॉक बसायची शक्यता आहे। उन्हाळा खूपच आहे, गरम इतकं होतं ना। आणि हे 4-5 दिवसातच भयंकर घामाच्या धारा लागलेत जास्तच। गॅलरीमध्ये आणलेला आहे कूलर आणि तिथं वॉशिंग मशीनच्या पाईपनी धुतात। बरोबर आहे ना, सगळं अगदी कोपरे कापरे सगळं घाणे बघतात ना, खाली धूळ हे सगळं कचरा पडतो बघा। आता आपला हा कूलर किती वर्षापूर्वीचा आहे? 10 वर्ष झाले याला। मोठा आहे ना, छान आहे आपला आणि चांगला टिकलाय पण। हो मग काय करायला पाहिजे ना। तुला 8 दिवस वेळ मिळत नाही। झालं की नाही अजून स्वच्छ? धूळ आपल्याला हवा देतो पण धूळ बसती। आता नवीन झालंय, क्लीन छान झालंय। थँक्यू। आमच्या सासूबाई जेवायला बसतात। काय म्हणताना मला गरम भाकरी आहे, खावा। बटाट्याची रस भाजी केली आणि गरम भाकरी। तुमचा फोटो काढतीये, हात करा फक्त। या जेवायला म्हणा। आज सुनेने भाकरी दिली आहे। सकाळी पोळी देत असते पण म्हटलं त्यांना आज भाकरी करूया। झालं ना आपलं काम। अशा प्रकारे आमचा कूलर स्वच्छ केलेला आहे मिस्टरांनी। आता काय सगळी कामं झालेलीच आहेत ना, त्याच्यामुळे बसते आता मी निवांत।
मुलीच्या फोनची वाट बघत बसली. आता तिचं पिल्लू उठलं असेल. आता पिल्लू उठले की त्याला खायला घालेल ती आणि आम्ही जाऊ मग मिसळ खायला. जरा बाहेर जायचं आहे, बघूया. आणला का? ठेवा आता जागच्या जागी. अहो पण त्यात पाणी टाकलं का? मस्त हवा मस्त गार हवा घेत बसली. आता फोन नाही आला अजून ना. आता काय पाणी ना छान गार हवा येते. धुतल्यामुळे बघा ना किती गार हवा येते. आराम करत बसले. 10 मिनिटं फोन करावं नाही तर ते जाऊन यावं रसिकाकडे. बघते आता. फुलं दोन आता छान ते गार हवा घेत बसलेत. क्या छान हवा. आता झोपा जरा. तोपर्यंत 10 मिनिटात मी रसिकाकडे जाऊन येते. चला मी आता थोडं लेकीकडे जाऊन येते. बघते पिलू उठलं का, तिचं आवरलंय का पाहते मी. आता पिल्लूकडे आली मी. आता आम्ही निघतोय मिसळ खायला. आता अजून ठरवलीच नाही आपण कुठे जायचं. मिसळला जायचं का भारतीच्या तिथं? कुठे जायचं? बघू पप्पा तेच म्हणले काय आपण अगदीच मिसळ नाही, बघू काय खायचं खाऊया. चला बा. विलास बघा हिरो डॅडा डॅडा अगं झाले बाबा. कसला बाई कसला हिलो दिसते आमचं. हिलो बाई हिडो 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 हिलो कसला दिसते बघ. बार्बेक्यू नाही का? 4 प्रकारचे ती नाही खाल्ली मी. नाही जवळची ना. नाही ती नाही खाल्ली. कधीच नाही खाल्ली. मग कोणी खाल्ली? थोराची आपण खाल्लेली. थोराची ना तिखट असते ना. नाही तिखट सगळे असतात. पुणे नाशिलापूर तुम्हाला जी पाहिजे सगळे असते. 4 प्रकारचे दही असते. अजून मी टेस्ट केलेली नाही त्याची. करू आपण. दही पण असते सगळं असं. दही पोहे सगळं आपलं. मग ते तुम्ही करून घ्यायचे असे. खाल्ली पप्पा तुम्ही? तुम्हाला आठवण? पप्पानी खाल्ली ग. मग काय नवले ब्रिजच्या अगदी जर समोरची ना. सॉरी इकडची नऱ्याकडे आहे ती. नाही खाल्ली का? पण तिकडे नाही जायचं आपल्याला. नाही इकडे मस्ती नुसती मस्ती मस्ती. गाडी लावायला पण आहे. काय खाली लक्षात पप्पाच्या शेजारी बसतो का? पप्पाच्या मांडीवर वळवळ बंद. काल तर जेवताना गेअर बीर बघा. तो हात लावतो गेअरला. नाही हो सकाळी लावलं विनायकच्या. गेअर असं केला. आलं पुढे मनुडी. काल पण रिक्षात मजा केली. काल जेवताना अजिबात त्रास दिला नाही त्यांनी. हो का? त्याचं पोट भरलं होतं आधी. तिचा हात नको लावू. आता तिथं हे येईल. तिथे बसा म्हणून. तिकडे बसू. तिकडे बसूया. तेच म्हटलं तिकडे बसू. ताक चालतं ना. ती पिलोडी कसं बघतं मग. फॅन फॅन कुठे? फॅन फॅन कसे दाखवतो त्यांना. टाळी जायला. चला आऊ आला आऊ. बापरे.
पकडा फक्त पप्पा. मेसेज आले. थोडं इकडेच घे. असं बिगत तरी नॉर्मल मिळतो ना. हा सगळं टेन्शन तिकडनं त्या वाटीत दही असतं. बंद केला. हा दही लागतं ना त्यातच असतं म्हणून छोटं ते छोटा. हो ड्रिल केलं की त्याला पाहिजे असतं. काहीतरी. या सगळेजण मिसळ खायला. आता भेटूया पुढील अशाच नवीन ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.